श्लोक 21. अशा प्रकारे वैराग्याने पूर्ण भरलेला व विवेकाने युक्त असा जो धैर्यवान पुरुष असतो तो सांख्याचा व योगाचा विचार करतो, त्याला अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती तात्काळ होते. ज्या नरदेहामध्ये विवेक राहतो त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. जे सर्व शक्तिमान तत्व आहे तेच त्यांना हळूहळू दृष्टीगोचर होत असते. ज्याच्यापासून सर्व शक्ती उत्पन्न होतात ते सर्व शक्तीला शक्ती देणारे आहे, परंतु ते सर्व शक्तींनाही कळत नाही. अशा स्वरूपाला ते पाहतात. हे उद्धवा, काय काय आणि किती किती गोष्टी म्हणून तुला सांगाव्यात. या सृष्टीमध्ये मी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली, परंतु मला नरदेहाचीच फार आवड, कारण तो देह धारण करणारे जीव तात्काळ मद्रूप होऊ शकतात. श्लोक 22. मी काही शरीरे एका पायाचीच केली, 2 पायाची शरीरे तर पुष्कळच केली, काही 3 पायांची केली, ती तर मौजेची दिसतात. चतुष्पाद प्राणी तर फार सुंदर दिसतात. सर्पादी प्राण्यांना मी पाय दिले नाहीत, किती एक अनेक पायांनी चालणारे आहेत. अशी नाना प्रकारची शरीरे मी घडविलेली आहेत. अशा पृथ्वीवर मी निर्माण केलेली शरीरे किती आहेत त्यांचा अंत नाही. पण ते प्राणी मला कर्त्याला ओळखीत नाहीत म्हणून मतिमंद होत. मज कर्त्याची प्राप्ती होण्यासाठी म्हणून मी आपल्या अंशाने ज्ञानशक्ती प्रकाशित करून मनुष्य शरीर निर्माण केले. ज्या देहाने मला पावतात त्या देहाची मला फार आवड, म्हणूनच वेद नरदेहाचे वर्णन करीतात आणि देवही नरदेहाची इच्छा करतात. अनेक युक्तींच्या विचाराने लोक ह्याच नरदेहाने मला पावतात. अशी नरदेहाची असलेली प्रीती श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितली. श्लोक 23. नरदेहाला येऊन ते कर्त्याचा शोध करतात. जो मी त्रिभुवनाची उत्पत्ती स्थिती व संहार करणारा परमेश्वर त्या माझा बुद्धीच्या अनुमानाने विचार करतात. पण ते अनुमान व त्यापासून निष्पन्न होणारे ज्ञानही जळच असते, कारण त्या ज्ञानाला प्रकाशित करणारा स्वयंप्रकाश मी त्याहून निराळा आहे. अशा लक्षणाने मला ते जाणतात. पण अशा प्रकारची कितीही अनुमाने केली तरी मी काही त्यांना वश होणार नव्हे. तर जे कोणी अभिमान सोडून माझे स्वरूप पाहू लागतात त्यांनाच माझ्या स्वरूपाचा साक्षात अनुभव येत असतो, हे लक्षात ठेव. ज्याची सर्व आशा नाहीशी होते तोच सावकाशपणे ब्रह्मस्वरूपाला पोचतो. त्यानेच कळकाळाशी झगडण्याकरिता कास घातली म्हणून समजावे. तोंड हे तर स्वतः सिद्ध असतेच, पण निर्मळ आरसा असेल तरच ते त्यात दिसेल. त्याचप्रमाणे बुद्धीला विवेक प्राप्त झाला म्हणजे नरदेहात आत्मा भासू लागतो. ह्या विषयींचा एक जुना इतिहास आहे, तो मी आता तुला सांगतो. यदू आणि अवधूत ह्या दोघांचा हा संवाद साधकांना ज्ञान साधन रूप आहे. श्लोक 24. श्रीकृष्ण आनंदाने म्हणाला, उद्धवा, आमचा यदू म्हणून जो पूर्वज होऊन गेला त्याने अवधूताबरोबर ब्रह्मज्ञानासंबंधी सुंदर संवाद केला होता. तो यदुराजा कसा होता म्हणशील तर क्षत्रिय ज्ञातींतील जणू काय सूर्यच. इतर नृपती रूप चंद्राच्या प्रकाशाला तो आपल्या तेजाने दीपवित असे. त्याने अवधूताकडून गुरुची लक्षणे श्रवण केल्यामुळे सायुज्यता मुक्ती त्याच्या हाताला आली. तीच प्राचीन कथा आता मी तुला सांगतो. श्लोक 25. आत्मतेजाने प्रकाशणारा आणि ब्रह्मानंदाने डुलत असणारा कोणी एक अवधूत येत असलेला यदूने पाहिला. यदूने त्या अवधूताच्या स्वरूपाचे बारीक निरीक्षण केले. त्याने यज्ञोपवीत धारण केलेले त्याच्या दृष्टीस पडले. त्यावरून तो ब्राह्मण असून ब्रह्मवेत्ता असावा अशी त्याची खात्री झाली. यदू हा वनामध्ये क्रीडा करण्याकरिता गेला असता हा अवधूत निर्भय आणि निशंकपणाने वागणारा त्याला समोरच येत असलेला दिसला. आतला प्राण तो बाहेर निघू देत नव्हता. अशी प्राणापानाची समता धारणा न धरताच त्याची आपोआपच झालेली होती. त्याचे पाहणेही नवलाचेच होते. दृश्यपणाने दृश्य पाहणे त्याला कळत नव्हते. तो सर्वांगाने देखणे झालेला असून द्रष्टेपणानेच तो दृश्य पाहत असे. मी एक वनात फिरणारा अशी त्याच्या मनाला जाणीवच नव्हती. समदृष्टीच्या योगाने त्याला सर्वत्र व्यापकपणाच आलेला होता. कर्म, कार्य आणि कर्ता ही सारी तो आपण स्वतःच बनून राहिलेला होता. क्रियेने शपथ घेऊन जीवाभावाने लिंबलोनच उतरलेले होते. देहावर अहंता ठेवली होती. तो देह मिथ्या ठरताच ती अहंता पळून गेली. नित्यानित्य विवेकरूपी होमामुळे एकदम ब्रह्माग्नीच प्रज्वलित झाला. त्याने 4ही आश्रमांची घरे जाळून त्याला निराश्रमीच करून टाकले. त्या आश्रमामध्ये शास्त्रश्रवण विधीची पोथी होती ती जळून खाक झाली. तिची राख सुद्धा हाती लागली नाही. विधी निषेधाच्या पैजा व पंचायतन देवपूजा ह्यांची राख रांगोळी झाली. संचित क्रियमान कर्मांची पुंजी होती तीही जळून खाक झाली. ह्याप्रमाणे तो अवधूत ब्रह्मानंदाने डुलत असणारा व निज सुखाने झुलत राहणारा येत असलेला यदूने पाहिला. सर्व संकल्प विकल्परहितपणाची
विभूती त्याने सर्वांगाला लावलेली होती, म्हणूनच त्याला अवधूत असे म्हणावयाचे. एरवी तो ब्राह्मणच होता. सभोवती असलेला सारा प्रपंच त्याने आत्मबोधाने धुवून टाकला होता, म्हणूनही त्याला अवधूत म्हणावे. एरवी तो एक विख्यात ब्राह्मण होता. अहम जो धुतो तोच अवधूत, तोच योगी आणि तोच पुनीत होय. जो अहंकारग्रस्त असतो तोच जन्मकर्मामध्ये पतित होतो म्हणून समजावे. त्या अवधूताच्या देहाला वार्धक्य यावे तर देहाला मुळी देह तोच नाही, तेव्हा वार्धक्य येणार कोठून? वार्धक्याला मुळी शिरकावच नाही व हेच तारुण्य कायम राहण्याचे मूळ कारण होय. आणखीही त्याची लक्षणे आहेत. त्याचे नित्य नवे असणारे ज्ञान मिळत नाही, तो ते नित्य नवेपणानेच भोगीत असतो, म्हणून तो नेहमी तारुण्याने अगदी मुसमुसलेला होता. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने त्याने द्वैताला जिंकले असल्यामुळे तो असा निशंकपणाने वावरत होता. त्याला भय म्हणून कुठेच कसलेही वाटत नव्हते. अशा प्रकारे अवधूताच्या लक्षणांचा निश्चय झाला व तो आत्मज्ञानाने पूर्ण आहे असे वाटले. त्यामुळे यदूच्या मनात त्याच्याविषयी पूज्य बुद्धी उत्पन्न होऊन त्याच्यावर अनिवार्य श्रद्धा बसली व नम्रपणा उत्पन्न झाला. राजाचे चित्त प्रसन्न झाले व त्याने त्या साष्टांग दंडवत घालून अत्यंत नम्रतेने भक्तिपूर्वक हात जोडून प्रश्न केला. श्लोक 26. यदू म्हणाला, स्वामी, धर्मकर्म आचरून किंवा यमनियम साधूनही जी बुद्धी प्राप्त व्हावयाची नाही ती अपूर्व बुद्धी मला आपल्यामध्ये दिसून येत आहे. आपण सर्व कर्मांमध्ये तर कुशल दिसता, परंतु काही एक न करता निश्चल असता आत्मज्ञानामुळे अकर्तात्मबोध आपल्या ठिकाणी बांधला आहे आणि त्यामुळेच अहेतुक बालकाप्रमाणे आपली स्थिती दिसून येते. आपण बालासारखे वागता, पण बालबुद्धी मात्र आपणापाशी नाही. आपण सर्वथा सर्वज्ञ आहात असे मला वाटते. या मृत्यू लोकात येऊन नरदेह मिळून आपल्यासारखी त्याची सार्थकता केलेली इतरांपाशी दिसत नाही. श्लोक 27. या लोकांतील लोक बहुत करून धर्मार्थ कामाचीच इच्छा करणारे आहेत, म्हणून त्या विषयांचेच ज्ञान ते अवश्य प्राप्त करून घेतात. आम्ही स्वधर्म पाळतो म्हणतात, स्नान संध्येची कीर्ती मिरवतात आणि शेवटी द्रव्यासाठी गायत्रीचे फळ देऊन टाकतात. आम्ही वेदोक्त यज्ञ करतो, वेद मार्गाची स्थापना करतो असे म्हणून शेवटी स्वर्गाची इच्छा धरून ते एक उदरनिर्वाहाचेच साधन करून सोडतात. कोणी आम्ही स्वकर्मनिष्ठ आहोत असे म्हणून दर्भ, मृत्तिका व पाणी ह्यांचा नाश करीतात, पण वेळेला एखादा याचक आला असता त्याला मुठभर भीकही घालीत नाहीत. ढोंगी लोक आपला लौकिक वाढविण्यासाठी वैष्णव दीक्षा घेतात आणि झक्कपक्क देवपूजा करून दोहो हाताने शंख वाजवून दाखवितात. आयुष्य दान देणारे पुण्य पुरुष आपल्याला वैद्य व अहिंसक म्हणवितात, परंतु स्थावर जंगमादी सर्व जीवांच्या हत्या करून यशाचे स्तोम मिरवितात. आपली कीर्ती वाढवावी म्हणून कोणी कोणी तुळा पुरुषदान करतात. ते लोक मळमूत्राने भरलेला देह द्रव्याबरोबर तोलतात, परंतु परमार्थाच्या इच्छेने कोणी कवडी सुद्धा खर्चित नाहीत. मूर्ख लोकांना ही कशी भुरळ पडते पहा. ते खरा धर्म विसरून जातात. पूर्वी पेरून ठेवलेला द्रव्ययोग नशिबात नसलेले लोक लक्ष्मीची उपासना करतात, पण लक्ष्मीचा पती जो श्रीहरी त्याचे ते अभागी भजन करीत नाहीत. विश्वाचा गुरु जो श्रीहरी त्याची लक्ष्मी ही पत्नी होय. तिचा जो तो अभिलाष करून राखून ठेवतो. हरीची पत्नी हरीला देत नाहीत, त्यांना हरी नरकात घालतो. रोगाचा नाश होऊन आयुष्य मिळावे म्हणून सूर्याची उपासना करतात, परंतु देह हा नश्वर आहे ह्याची आठवणही नसते, त्यामुळे आत्मस्वरूपाची विस्मृती पडते. अशा प्रकारे आयुष्याकरिता, कीर्तीकरिता व द्रव्याकरिताच लोक भजनी लागलेले आम्ही पाहतो. परंतु स्वामी, आपले मोठे नवल दिसते की आपण परब्रह्म स्वरूपात संलग्न होऊन राहिला आहात. विषयाचा जोर विलक्षण असतो, त्यामुळे मिथ्या भ्रमाने लोक भ्रमले आहेत. ज्ञानाची साधने साध्य करून विषय सुखाची इच्छा करतात. वेदांत वार्तिकाच्या वाक्पटुत्वाने अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादन करतात, पण शेवटी पोटासाठी त्या ज्ञानाचा ते विक्री करतात. त्याचे आश्चर्य किती वर्णावे बरे. कोणी आपल्याला योगज्ञानी म्हणून लोकांमध्ये वायू कोंडून दाखवितात व डोळे मिटून ध्यानस्थ बसतात, पण मनात मात्र विषयाचे चिंतन. याप्रमाणे ज्ञानेच्छू लोक अनेक प्रकारची साधने साध्य करून मूर्ख बनतात, पण आपण मात्र आत्मसुख संपादन केले हे मात्र अलौकिक होय. याप्रमाणे हे अवधूत स्वामी, आपण जीविताला तृणप्राय करून सोडले असून व सर्व लोकांना तुच्छ करून अगदी आत्महितालाच गाठ घातली आहे. आपण आत्मानंदाने तृप्त होऊन हृदयात शांत झाला आहात असे आम्हाला दिसते. त्याची लक्षणेही ऐकावीत. श्लोक 28. आपण सर्वज्ञ आहात, परंतु ते ज्ञाते पण आपण दिसू देत नाही. आपण काही करीतही नाही व काही इच्छितही नाही.
आपली आत्मशांती जडत्वाची आहे अशी लोकास दाखविता आपण सर्वथैव स्वस्थ असलेले दिसता, परंतु तुमच्या अंगात कसलीच विकलता नाही. आपण अंगाने अव्यंग असल्यामुळे स्वरूपानेही फार शुभवंत दिसता. ज्ञान हे एकटेच होते, त्याच्याबरोबर दुसरे कोणीच नसल्यामुळे ते परदेशी झालेले होते. ते तुमच्यामध्ये शिरून राहिले, म्हणूनच तुम्हाला कवी म्हणजे ज्ञानी हे पद आले. तुम्ही करून अकर्ते झाला आहात, हीच तुमची दक्षता आहे. तुम्ही ब्रह्मरसाने परिपूर्ण असे रसाळ भाषण करिता, ते माधुर्य अमृताला कसे येणार. आपण ब्रह्मरस प्राशन करून ब्रह्मानंदाने मत्त झाला आहात. त्या योगे उन्मत्त होऊन तुम्ही कोणाला नजरेतच आणत नाही. आपण सदा सर्वदा आत्मस्वरूपामध्ये जागृत असता, म्हणून हे माझे आणि ते तुझे असे म्हणत नाही. हेच आपणापाशी असलेले वेळ मात्र जगाला नेहमी दिसत असते. आपण आत्मज्ञानाने तृप्त झाला असून परमानंदाने निवाला आहात. ती लक्षणे आपल्यापाशी स्पष्ट दिसून येत आहेत. श्लोक 29. काम लोभ रूपी दावाग्नीमध्ये जळत असलेले तिन्ही लोक आमच्या डोळ्यांना दिसत आहेत. त्यातून सुटलेला कोणीच दिसत नाही. परंतु हे अवधूता, आपण मात्र त्या दावाग्नीमध्ये असूनही पळत नाही. ही तुमची अक्षोभता मोठी आश्चर्यकारक आहे. ती आम्हालाही कधीही कळणार नाही. दोहोत थडीला वनवा लागला असता हत्तीने गंगाजळात बुडी दिली म्हणजे त्याला जशा अग्नीच्या झळा लागत नाहीत, त्याप्रमाणेच आपणही दुःखमुक्त आहात असे दिसून येते. शीतोष्णादी द्वंद्वे आपल्याला शिवत नाहीत. आपण ब्रह्मस्वरूपामध्ये निश्चय राहिला आहात. ह्याकरिता हे दयाळा, हे कृपामूर्ती, आपणास थोडीशी विनंती करतो. श्लोक 30. आपण ब्रह्मवेत्ते ब्राह्मण असून आत्मानंदाने परिपूर्ण आहात. त्या आनंदाचे कारण काय ते मला स्पष्ट करून सांगावे. आपण देहात असून विदेह स्थितीने वागता. आपल्याला विशेष स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. इतका अलिप्तपणा आपल्याला कोणत्या रीतीने प्राप्त झाला. आपल्याला राजाची भीड नाही, श्रीमंताची चाड नाही. दिनांचे भाषण मात्र गोड मानता आणि त्याचे मनोरथ आत्मज्ञान देऊन पूर्ण करता. असे आपण अगदी कृपाळू आहात. आपण दुःखार्थाचे बंधू असून दिनांचे दयाळू आहात. तसे निजात्म भावाने भावार्थी लोकांचे भक्तवत्सल आहात. ह्याप्रमाणे श्रीकृष्ण यदूचे भाषण मोठ्या आवडीने सांगू लागला. तो उद्धवास म्हणाला, सावध चित्ताने हा बोध हृदयात धारण कर. श्लोक 31. तो श्रीपती आपल्या मुखाने यदूच्या भाग्याचे वर्णन करू लागला. यदू राजा ब्राह्मणांचा मोठा भक्त असून सत्वशील होता. तसाच तो अत्यंत बुद्धिमान व श्रद्धाळू होता. भगवत भाग्याने भाग्यवंत असलेला तो अवधूत यदूला भेटला तेव्हा आपल्या कल्याणाकरिता अत्यंत नम्र होऊन यदूने त्यास विनंती केली. मधुपर्क विधीने त्याची पूजा करून मधुर वाणीने त्याने प्रार्थना केली. तेव्हा अवधूताला अत्यंत संतोष होऊन तो प्रेमाने बोलू लागला. श्लोक 32. क्षीरसागर उचंबळावा किंवा कृपारूप मेघ गरजू लागावा अथवा आत्मसुखाची तुतारी वाजावी, त्याप्रमाणे तो ब्राह्मण बोलू लागला. हे राजचूडामणी ऐक, तू यदुकुलदीपातील सूर्यच आहेस. तुझी वाणी मोठी धन्य आहे. तू आपल्या गुणांनी मला तृप्त केलेस. राजा असून सात्विक सिद्ध लक्षणांनी युक्त अथवा सिद्ध लक्षणे ओळखणारा असा पृथ्वीवर तूच एक आहेस. दुसरा कोणी दिसत नाही. तू जो प्रश्न केलास तो सुंदर गुणयुक्त आणि उत्तमातला उत्तम असा आहे. तू स्वानंदाचे कारण विचारलेस ते मी तुला यथार्थ सांगतो ऐक. हे राजा, गुरुशिवाय आत्मप्राप्ती कधीच घडत नसते. ती गुरुही मी तुला यथार्थ रीतीने सांगतो. आत्मबुद्धीच्या विचारात गुंतलो असताना मी अनेक गुरु केले. ज्या ज्या प्राण्यामध्ये जे जे सद्गुण दृष्टीस पडले त्या त्या गुणापुरता तो गुरु मी केला. बुद्धीने त्या त्या गुणाचा स्वीकार केला आणि निज धैर्याने त्याची धारणा धरली. त्यामुळे मी मुक्त झालो आणि असा स्वेच्छेने फिरत असतो. हे राजा, संसारातून तरुण जाण्याला मुख्य सद्बुद्धी पाहिजे. दुसऱ्या उपायाचा तेथे रिगाव नाही. मग व्यर्थ कष्ट सोसण्यात काय अर्थ. त्याच्यापाशी सद्बुद्धी नसते तो संसाराला आंदन दिलेल्या दासीसारखाच होय. रात्रंदिवस हजारो दुःखे भोगीत असता त्याला क्षणाचीही विश्रांती मिळत नाही. ज्याच्या हृदय मंदिरात सद्बुद्धी नसते त्याच्या मनात वैराग्य कधीच उत्पन्न होत नाही. मग करणार कशाने. विवेक म्हणून कसला तो स्वप्नात सुद्धा पाहत नाही. वैराग्याच्या बरोबर सद्बुद्धी मिळाली म्हणजे तिच्या पुढे संसार बिचारा काय करणार. ती त्याचे एका घावात 2 तुकडे करून टाकील. आधी संसार म्हणून काही एक असला पाहिजे तरच त्याच्या नाशाकरिता खटाटोप केला तर चालेल. पण जो मनुष्य विवेकाच्या गावात शिरतो त्याचा संसार नाहीसाच होतो. संसार नाशाचे खरे कारण म्हणजे शिष्याची प्रज्ञाच होय.
तिचे बळ कायम असले की संसार हा मृगजळवत होऊन जातो. मी जे गुरु सांगेन म्हणतो ते मी आपल्या बुद्धीच्या निवडीप्रमाणे सांगणार आहे. त्याचा ग्राह्याग्राही विचार करून ग्राह्याचा स्वीकार करावा व त्याज्याचा त्याग करावा. तेच मी आता मराठी भाषेने सांगेन, ते नीट लक्ष देऊन ऐक. त्याच्या योगाने शिष्याची ग्राहक शक्ती स्पष्टपणे दृष्टोत्पत्तीस येईल. आता त्या बुद्धीची लक्षणे दृष्टांताच्या रूपाने सांगतो. सूप, चाळण व रांधण म्हणजे चूल ह्याप्रमाणे बुद्धीचा उपयोग करावा. चाळणीमध्ये जे जे पडते त्यातील खरे सूक्ष्मतत्व खाली सांडते आणि गुणदोषांचे खडे मात्र तिच्या पोटांत राहतात व खडबड खडबड करीत असतात. अशा स्थितीचा त्याग करावा. तसे न केल्यास म्हणजे गुणदोषांचे खडे पोटात ठेवल्यास स्वार्थाची निश्चित हानी होईल. पण सुपाची स्थिती निराळी असते. भूस, कोंडा अथवा कचरा वगैरे ते टाकून देते आणि अस्सल बीज आपल्या पोटात धरून ठेवते. स्वतः वैराग्याने तापणे व आपल्या गुणांनी अपक्वाला परिपक्व करणे हा स्वभाव चुरीचा होय. हे वीरवर्या, अशा प्रकारे ह्या तिन्ही स्थिती निश्चय करून धारण कराव्यात. म्हणजे हातच्या आरशाप्रमाणे परमार्थही आपोआप हाती येतो. यदूला तो ब्राह्मण म्हणाला, मी जे लक्षण सांगितले त्यावर लक्ष देऊन नीट ऐकत राहा. ज्याचा जो जो गुण मी घेतला तो मी गुरु केला. ह्यामुळे माझे गुरु अगणित झाले. ते इतके की सारे जग गुरूंनीच भरलेले मला दिसत आहे. ज्याचा मी गुण घेतला तो सहजच माझा गुरु झाला. पण ज्याच्यातील दोष पाहून मी त्याग केला तोही पण माझा गुरुच झाला. अशा रीतीने गुणग्रहण आणि दोष त्याग ह्या दोन्हीतील समान भावाने दोषांकडेही गुरुपणाच आला. राजा, आता तू सुद्धा विचार करून पहा, म्हणजे तुलाही सारे जग गुरुमय दिसेल. अशा रीतीने सावकाश पाहिले असता सारे जगच गुरु दिसू लागते. हेच साधन ज्याच्यापाशी असते तोच परमार्थाला साधतो. असे हे अचाट सांगितलेले ऐकून तुला मोठे कचाट अवघड वाटेल. ह्याकरिता श्रेष्ठ म्हणून मी ज्यांना गुरु मानले त्यापैकी मुख्य सांगतो ते ऐक. श्लोक 33-34. माझे सारे गुरु सांगतो. त्यांच्या संख्येचे प्रमाण 24 आहे. त्यांची नावे मी सावकाशपणे सांगतो ती तू ऐक. 1 पृथ्वी, 2 वायू, 3 आकाश, 4 अग्नी, 5 जल, 6 चंद्र आणि 7वा तो सूर्य, 8वा कपोत तोही ऐकून ठेव. 9 अजगर, 10 समुद्र, 11 पतंग, 12 मधमाशी, 13 हत्ती, 14 भृंग, 15 हरिण, 16 मासा, 17 पिंगला नावाची वेश्या, 18 टिटवी आणि 19 मूल, 20 कुमारी, 21 बाण करणारा लोहार, 22 सर्प, 23 कांतनी आणि 24 कुंभारीण माशी, इतके मिळून 24 गुरु होत. 25वे तत्व ते जे परब्रह्म ते प्राप्त होण्यासाठी ह्या 24 गुरूंची उपासना केली पाहिजे. विचाराच्या युक्तीने व आत्मबुद्धीने ह्या गुरूंचे भजन करावे. आत्मज्ञान हृदयात नीटपणे ठसावे म्हणून आत्मविचारानेच रात्रंदिवस अनेकांना गुरुत्व देऊन आत्महिताकरिता त्यास मी गुरु करून घेतले. कोणत्या युक्तीने, कोणत्या विचाराने, कोणत्या गुणासाठी कोणता गुरु केला तोही माझा निश्चय सविस्तर ऐक. श्लोक 35. हे निर्मल विवेक चक्रवर्ती राजेश्वरा, गुरूंची संख्या जेवढी होती ती मी तुला सांगितली. त्यांच्यापाशी घेण्यासारखे जे जे गुण होते ते मी आपल्याच युक्तीने शिकलो आणि मग विकल्पाची भ्रांती सोडून देऊन आत्मस्थितीला पोचलो. श्लोक 36. नहुषाचा पुत्र ययाती, ययातीचा पुत्र यदू, ह्या वंश परंपरेने यदूला नाहुष नंदन असे म्हणतात. म्हणून अवधूत म्हणाला, हे नाहुष पुत्रा, पुरुष सिंहा, आता गुरुची लक्षणे सांगतो तर हे चतुरा ती तू श्रवण कर. ज्या गुरुचा जो जो गुण होता तोच मी निश्चितपणे शिकलो. ते कसे ते मी सारे सांगतो. हे राजा, ते नीट लक्ष देऊन ऐक. ते गुरूंचे लक्षण ऐकण्यासाठी यदूने साऱ्या अंगाचे कान केले आणि अर्थामध्ये मन घालून तो लक्ष देऊन ऐकू लागला. शब्द मागे टाकून तो शब्दांच्या अर्थामध्येच स्थिरत होता. सर्व विकल्प सोडून नम्र झालेला राजा जो जो विषय ऐके तो अंगाने तद्रूपच होत असे. श्लोक 37. परमार्थामध्ये शांती ही मुख्य आहे. ह्याकरता खरोखर साधकाच्या अंगी ती अवश्य असली पाहिजे. म्हणून प्रथमतः त्या शांतीकरिता मी पृथ्वी हा गुरु केला. पृथ्वी 3 प्रकारे गुरु आहे. पर्वत, वृक्ष आणि भूमी ह्या तिन्हींचे गुण देहामध्ये धारण केल्यामुळे पृथ्वीकडे गुरुपणा आलेला आहे. अंतर्निग्रह करणे ती शांती आणि बाह्येंद्रिय निग्रह करणे
ती दांती होय, आणि द्वंद्व सहिष्णुता ती शांती होय. म्हणून शांती हा गुण संपादण्यासाठी पृथ्वीला गुरु केले. अनेक प्रकारचे प्राणी ही पृथ्वी माझी माझी म्हणून तिला झोंबत असतात आणि आपापल्या वृत्तीप्रमाणे व्यवहाराप्रमाणे तिचे अनेक प्रकारांनी तुकडे तुकडे करीत असतात. परंतु त्या जीवांचे निरनिराळे व्यापार पृथ्वी आपण होऊन चालवित असते, पण आपली एकात्मता न मोडता ती सदा सर्वदा अखंडच असते असे समज. तसेच योग्यांचे लक्षण असते, तो जरी भिन्न भिन्न कर्म करू लागला तरी वृत्ती सदा सर्वदा अखंड दंडायमान म्हणजे एकरूपच असते. देह हा प्रारब्ध योगानेच चालतो आणि जीव हेही प्रारब्धाप्रमाणेच वागत असतात. हे लक्षात आणून प्रत्येक जीवात आपलाच आत्मा भरलेला आहे अशी जी भावना धरतात त्या साधकांना द्वंद्वाची बाधा होत नाही. येथे जीवांनी पृथ्वीची पूजा केली किंवा मलमूत्रोत्सर्ग करून गांजिली तरी तिला हर्षही होत नाही किंवा वाईटही वाटत नाही. आपल्या शांतीमुळे ती अगदी निश्चळ असते. सर्व प्राणी मात्र पृथ्वीपासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांनी आपल्या बऱ्या वाईट कृतीने पृथ्वीची पूजाही केली नाही किंवा तिला छळलेही नाही, तर ऐक्य भावामुळे द्वंद्व भावाला मुकून ती निज रूपाने निश्चळच होऊन राहते. त्याचप्रमाणे योगीही प्राणीमात्रांच्या भिन्न भिन्न स्वभावामुळे भीत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची निजात्म भावना असल्यामुळे विषमाच्या ठिकाणीही त्याचा समभाव असतो. हे राजा, आता तुला पृथ्वीची अद्भुत शांती सांगतो, ऐक. तीच शांती साधू संतांनी धरल्यामुळे ती भगवत भक्तीला पात्र झाले. पृथ्वीवर अग्नी पेटवून तिला जाळली किंवा नांगर घालून तिला फाळली अथवा लाथा मारून तिला तुडविली किंवा जीवांनी तिला तोडली व जोडली तरी पृथ्वी तो अपराध मनात न आणता त्या प्राण्यावर तत्काळ प्रसन्नच होते आणि तेथेच नाना प्रकारची पिके पिकवून प्राणीमात्रांना तृप्त करून सोडते. अशा प्रकारच्या निजात्म शांतीसाठी मी पृथ्वीला गुरु करून घेतले. हे भाग्यवंत राजा, अशी शांतीची अभिनय स्थिती ऐकून घे. हे पहा, एकाने दुसऱ्याचा अपराध केला आणि दुसऱ्याने तो मुकाट्याने सहन करून घेतला, म्हणजे त्याने अपराधाची उपेक्षा केली इतकेच. पण तेवढ्याने तो शांत कसा म्हणता येईल? ऊस मोडतो त्याला गोड लागतो, त्याला छेदणारे शस्त्रही तो गोड करून सोडतो आणि त्याला पिळले कडविले म्हणजे त्या अपकार करणाऱ्यांना तर तो उत्कृष्ट स्वादच देतो. त्याप्रमाणे स्वतः दुसऱ्याचा अपराध सहन करून त्याचे हित करू लागावयाचे हीच जगातील खरी खरी व निर्द्वंद्व शांती होय. आपण अपराध सहन करून अपराध्यावर उपकार करणे हे पृथ्वीवरील परोपकारी पर्वतापासून मी शिकलो. श्लोक 38. पृथ्वीपासून झालेल्या पर्वतांनाही मी गुरु केले आणि त्यांच्यापासून जे जे काही शिकलो तेही आता ऐक. रत्नादी पदार्थांचा पर्वत जो संग्रह करून ठेवतो तो केवळ परोपकाराकरिताच असतो. गवत, पाणी किंवा दुसरे अनेक पदार्थ तो केवळ परोपकाराकरिताच बाळगतो. तो कोणाला ये म्हणत नाही व नकोही म्हणत नाही किंवा कोणाला उबगून बाहेर घालीत नाही. याचकाची जी इच्छा असेल ती परोपकार बुद्धीने तो पुरी करीत असतो. ग्रीष्म ऋतू संपला की त्याच्यावरील तृणधान्य वगैरे सर्व संपून जाते, पण पर्वत देताना काही मागे सरत नाही. म्हणून परमेश्वरही लागलीच मेघवृष्टी करून त्याला समृद्ध करून सोडतो. दाता जो जो उल्हासाने देऊ लागतो तो तो जगन्नाथ त्याला पुरवठा करीतच असतो. मनात विकल्प ठेवला नाही तर अच्युत भगवान अनिवार्य देणारा आहे, परंतु संशयखोर लोकांना भगवान खराखुरा दाता आहे हे खरे वाटत नाही, म्हणूनच त्यांना दारिद्र्य भोगावे लागते. ह्याप्रमाणे पर्वताची उत्पत्ती फक्त परोपकाराकरिताच आहे. परोपकारा वाचून दुसरी कल्पनाच त्याच्या मनाला माहीत नाही. साधकाला खरोखर त्या पर्वतासारखे औदार्य पाहिजे. कायेने, वाचेने आणि मनाने सर्वस्व देतानाही उल्हासच वाटला पाहिजे. नेहमी हरेक काम करताना सर्वांवर उपकार करीत असावे. कोट्यवधी लाभांवर लात मारूनही उपकार करण्याविषयी नेहमी तयार असावे. परमार्थाची खरी इच्छा असणारा साधक समोर आलेला प्रत्यक्ष स्वार्थ सोडून परोपकार्याकरिता अवघड संकटातही उडी घालतो. मूर्तिमंत उपकार जन्मावा किंवा परोपकारच रूपाला यावा, त्याप्रमाणे हा जन्मून उपकारी होऊन राहतो. हे पहा, ऊस जसा अंगच्या गोड पानाने सर्वांवर उपकार करतो, त्याचप्रमाणे योगीही संसारामध्ये राहून गोड वर्तनाने परोपकार करीत असतो. पर्वतातून जसे झरे निघत असतात त्याप्रमाणे त्याच्यापासून उपकाराचे पाझर फुटून ते निरंतर वाहतच असतात. त्यांना आटावयाचे कधी माहीतच नाही, इतके त्याने जगाला उपकारबद्ध करून सोडलेले असते.
कृपणपणाची संगत सोडून देऊन पर्वत एकांतात उपकार करीत राहतो, किंवा धैर्य वृत्तीच्या निर्धाराने तो उपकाराची साक्षात मूर्तीच बनून राहतो. खरोखर परोपकारासाठीच मी पर्वताला गुरु केले. आता वृक्षापासून काय शिकण्यासारखे असते तेही ऐक. सर्वांगाने सर्वोपरी सर्व काळ आणि सर्वत्र सर्वांच्या पराधीनतेत असावे हेच मी वृक्षापाशी शिकलो. वृक्ष ज्याने लावलेला असतो त्यांच्याच तो अधीन असतो असे नाही, तर त्याला तोडावायला जो तयार होतो त्याच्याही तो अधीनच असतो. त्याचप्रमाणे योग्याला पालखीत बसविले तर तो त्याच्या अधीन होतो, किंवा कोणी सुळावर द्यावायला चालविले तर तो त्यांच्याही आज्ञेत चालत असतो. देहाची अहंता सोडून दिल्यामुळे योग्याला पराधीनता प्राप्त झालेली असते. विश्व हे सर्वोपरी माझा आत्माच आहे असे समजून सर्वांच्या बोलण्याप्रमाणे तो वागतो. सारे आहे ते मीच आहे असे समजून तो साधक बाधकाकडे लक्ष न देता त्याच्या आज्ञेत राहून संतोषाने वागत असतो. सुख दुःख म्हणून जे जे प्राप्त होईल ते ते प्रार्थनाच्या अधीन असते. सारे लोक हाच आपला आत्मा असे समजून तो पराधीन होऊन वागत असतो. सर्व लोकांमध्ये आपला आत्मा आहे असे पाहू लागल्याबरोबर पराधीनता सहज प्राप्त होते. हीच परात्मता खरोखर मी वृक्षापासून शिकलो. वृक्षापासून आणखी एक गुण शिकलो आहे. तो कोणता? तर अतिथींचे पूजन करणे. तेही नीट लक्ष देऊन श्रवण कर. वृक्षापाशी अतिथी आला तर तो त्याला कधीच विनमुख दौडीत नाही. पान, फूल, फळ, मूळ, छाया, साल, लाकूड काही ना काहीतरी देतोच. वृक्षाचा जो प्रतिपाळ करतो त्याला, किंवा जो मुळात घाव घालतो त्याला, या दोघांनाही सारख्याच रीतीने पुष्पांनी आणि फळांनी तो संतुष्ट करतो. वृक्ष ज्याप्रमाणे मुळासह वर्तमान सगळाच्या सगळा अतिथी प्रत्यर्थच देह खर्ची घालून सार्थक्य करून घेतो, त्याचप्रमाणे साधूही चित्त, वित्त, देह आणि शब्द सारेच अतिथीला अर्पण करून संतुष्ट करतो. अतिथीला परांगमुख होऊ द्यावायचे नाही, हाच साधूमध्ये अलौकिक गुण असतो. तो त्याला अन्न, द्रव्य, पाणी इत्यादी मोठ्या आनंदाने देत असतो. याचक मागावयास आला असता सर्वस्व द्यावे लागले तरी देऊन त्याला विनमुख जाऊ द्यावायचे नाही. हे विचाराने आणि आत्मबुद्धीने मी वृक्षापाशी शिकलो. अशा प्रकारे पृथ्वी ही माझी गुरु झाली. आता दुसरा गुरुपणा वायूकडे आला. त्यापासून जे जे ग्रहण करावेसे वाटले तेही राजा ऐक. वायूला जे गुरुत्व आले आहे ते दोन प्रकारांनी असे समज. एक प्राणवायूच्या द्वाराने आणि दुसरे बाह्य वायूच्या द्वाराने. श्लोक 39. प्राण्याप्रमाणे जो विषयाची आसक्ती धरीत नाही किंवा विषय सेवन केल्यावरही प्राणाला जसा अहंकार उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे त्याला अहंकार उत्पन्न होत नाही. प्राणाच्या हालचालीमुळे क्षुधा उत्पन्न होते, तिच्यामुळे प्राण क्षुब्ध होतो. त्यामुळे काया, वाचा, मन व इंद्रियही विलगित होतात. त्या प्राणाच्या रक्षणापुरता कसलाही का आहार मिळेना, तो गोड आहे किंवा नाही ह्याचा खरोखर प्राण काही विचार करीत नाही. त्याप्रमाणे योगी असतो तोही देहाचा अभिमान बाळगीत नाही. तो विषय सेवन करतो पण त्याला त्याची आसक्ती नसते. भुकेच्या तोंडाला कोंडा मिळो की मांडा मिळो, पण तो त्याला जिभेचा अंकित होऊ देत नाही. ज्ञान धारणा ढळू नये, इंद्रिय विकल होऊ नयेत अशा बेताबाताने व धैर्याने तो आहार सेवन करीतो. प्राणामुळेच इंद्रिय सशक्त राहतात. प्राणाच्या योगानेच देह चालतो, पण देहकर्माला प्राण लिप्त होत नाही. तो अलिप्तपणानेच वागत असतो. त्या प्राणाप्रमाणेच योग्याची स्थिती असते. सर्व करूनही त्याची कोठेच आसक्ती नसते, म्हणून देह स्थितीचा त्याला स्पर्श होत नाही. ब्रह्मादिकांचे देह चांगले म्हणून त्यांचे पालन करावे आणि डुकरासारख्यांचे देह नीच म्हणून त्यांना त्यात शिरूच नये असा विटळ प्राण हा दयाळू आणि समदृष्टी असल्यामुळे मानित नाही. त्याचप्रमाणे योग्याचा मनोधर्म हे कर्म उंच आहे किंवा नीच आहे ही भावनाच धरीत नाही. त्याची भावना सर्वत्र सम असल्यामुळे तो हा उत्तम व हा अधम हे मनातच आणत नाही. राजाचा देह आवडीने प्रतिपाळ करावा आणि भिकाऱ्याचा देह सोडून द्यावा असा पुढा भाव प्राणाचा कधीच असत नाही. त्याचा सर्वत्र शुद्ध समान भावच असतो. प्राण, अपान, समान, उदान किंवा सर्व संधीत राहणारा व्यान इतकी नावे इतकीच त्याची स्थाने असूनही प्राण हा आपला एकपणा सोडित नाही. त्याचप्रमाणे उंच नीच, वर्णावर्ण पाहून किंवा उत्तम अधम इत्यादी गुणावगुण पाहून योगी आपला सर्वत्र समभाव कधीच सोडित नाही. प्राण हा खरोखर देहाच्या आत असूनही बाह्य वायूशी भेदभाव धरीत नाही. त्याप्रमाणेच योग्याची ही अंतर्बाह्य एकच भावना असते. श्लोक 40-41. चतुर्पुरुषाने ह्या वायूप्रमाणे दुहेरी ऐक्यता साधली पाहिजे. अंतर्बाह्य नेहमी
सारखे ऐक्य भावाने वागावे. आतापर्यंत प्राणवृत्तीची सारी लक्षणे तुला सांगितली. आता बाह्य वायूची लक्षणेही नीट लक्ष देऊन ऐक. वायू हा सर्वांना स्पर्श करून जातो, पण कोठेच अडकून राहत नाही. त्याप्रमाणेच योगीही विशेष सेवन करीत असता कोठेच आसक्त होत नाही. तो इंद्रियांच्या संगतीत असून विषयांत जरी खेळत असला तरी गुणदोषांच्या आसक्तीने त्याच्या ज्ञानाचा कधी बिघाड होत नाही. वस्त्र, चंदन, स्त्री किंवा सुगंधी पुष्पांच्या माळा इत्यादी विलासांचा उपभोग तो घेत असला तरी वायू जसा जाळ्यात अडकत नाही, त्याप्रमाणेच योगीही विषयांपासून अलिप्तच असतो. ज्याप्रमाणे वाऱ्याने जाळी उडत असते परंतु वारा काही जाळ्यात सापडत नाही, त्याप्रमाणे कितीही भोग भोगले तरी योगी त्या भोगात अडकत नाही. वाहत असणाऱ्या वायूला कोट्यवधी सुगंध येऊन मिठी घालीत असतात, पण पोटात त्यांची आसक्ती न धरिता तो तत्काळ सोडून पुढे चालता होतो. त्याप्रमाणेच आत्मस्वरूपाने योगीही सर्व देहामध्ये शिरलेला असतो. त्यामुळे त्या त्या देहाच्या गुणाचा आश्रय त्या त्या ठिकाणी घेत असतो. ज्याप्रमाणे सुगंधावर वाळा लोळत असतो तरी तो त्या सुगंधाला शिवत नाही, त्याप्रमाणे आत्मदृष्टीच्या सामर्थ्याने तो देहाच्या गुणांना लिगटत नाही. ही परिपूर्ण आत्मस्थिती राजा तुला सांगतो ऐक. ज्याप्रमाणे आकाश हे सर्व पदार्थापासून अलिप्त असल्याची प्रचिती येते, त्याप्रमाणे ही स्थिती आहे. श्लोक 42. आकाश हे निर्मळ, अभेद्य, अलिप्त आणि सर्व पदार्थांशी समान भाव धरणारे आहे. म्हणून आकाशाला मी गुरुत्व दिले. ते विषमात असून सम, संघात असून असंग आणि भेद केला तरी त्याचा अभेद मोडत नाही, म्हणून आकाशाला गुरु केले आहे. सापाचे आणि मुंगसाचे वैर आहे, पण दोघांच्याही हृदयामध्ये आकाश हे आहेच. वैर आणि निर्वैर हे आकाशाला ठाऊक नाही. योग्याची स्थिती पण तशीच असली पाहिजे. त्या आकाशाच्या दृष्टांतानेच योगीही आपल्या परिपूर्ण व्यापकत्वाने ब्रह्म ह्या भावनेनेच आपल्याला पाहत असतो. ब्रह्म समन्वयाने पाहू लागले म्हणजे स्थावर जंगमाच्या ठिकाणी आपणच भरून राहिलो आहो. आपल्याशिवाय एक तिळभरही कमी जास्त जागा नाही असे त्या दिसू लागते. आकाश साऱ्या पदार्थात असतेच, पण ते सर्वांना काही दिसत नाही. त्याप्रमाणे योगीही दृश्य आणि द्रष्टा ह्याच्या पलीकडील स्थितीत सर्वत्र असतो. भाल्याने काही आकाशाला भोकं पडत नाही किंवा वणव्याच्या जाळाने ते जळत नाही. ते ज्वाळांपासून वेगळे नसताही जशाच्या तसे टवटवीतच असते. त्याप्रमाणे योग्याला ही सारी द्वंद्वे कोणत्याही काली बाधू शकत नाहीत. द्वंद्वा वेगळे न होताच त्याचे स्वरूप शोभत असते. योग्याला तोडावा म्हणून त्याच्यावर लवकर लवकर शस्त्रांचे भारे जरी टाकले तरी त्या शस्त्रांमध्ये तो आपणालाच पाहतो. त्यामुळे आकाशाला जसे घाव लागत नाहीत त्याप्रमाणे त्यालाही ते घाव लागत नाहीत. जे जे द्वंद्व त्याला बाधा करावायला येते ते आपले स्वरूप आहे असे त्याला वाटते. त्यामुळे सहजच द्वंद्वा भावाला मुकून अबाधित असे निजरूपच शिल्लक राहते. आकाश हे डोहात बुडाल्यासारखे दिसते, पण ते काही पाण्याने भिजत नाही. त्याप्रमाणे योगी हा सर्व देहात असूनही अलिप्त असतो. आकाशाला चिखल सारवावयाला गेले तर तो आकाशाला न लागता लावू जाणाराच चिखलाने मागतो. तद्वत योग्याला दोषी असे म्हणतो, त्या म्हणणाऱ्याला मात्र दोष लागतो. आकाश हे लोकांमध्येच असून लोकांच्या घर्षणाने ते कधी मळत नाही. त्याप्रमाणे योगी ही सारी कर्मे करून कर्मठपणाने कधी मलिन होत नाही. मोठेमध्ये आकाश बांधावयास गेले तर चारही पदर रिकामे मात्र पडतात. त्याप्रमाणे कर्माने योग्याला बद्ध करू लागले तर ते कर्म निष्कर्मच होऊन जाते. घटामध्ये आकाश असते त्याला घटाकाश असे म्हणतात. वास्तविक पाहू गेले असता घटाच्या आतून आणि बाहेरूनही आकाश परिपूर्ण भरलेलेच असते. त्याप्रमाणे आत्मा हा देहात आहे असे म्हणतात, परंतु तो देहाच्या बाहेरही असतो. देह हा जागच्या जागी मिथ्या असून चैतन्य स्वरूप मात्र परिपूर्ण आहे. श्लोक 43. पृथ्वीवरच्या धुळीने आकाश काही गढूळ होत नाही, पाण्याच्या योगाने ते पाघळत नाही, अग्नीच्या ज्वाळांनी ते जळत नाही किंवा वायूच्या बळाने ते उडतही नाही. कडकडून अभ्री आली म्हणजे आकाश झाकून जाते, पण त्यातील कोणालाही ते स्पर्श करीत नाही. ते अलिप्तपणाच्या सामर्थ्याने जशाच्या तसे असते. त्याचप्रमाणे योगी आत्मस्वरूपाच्या समरसतेत असताना काळाने निर्माण केलेल्या गुणांना वश होत नाही. काळाचे सामर्थ्य फार थोर आहे, तो देहाला जरा मरण आणतो, पण योगी हा स्वतः देहातीत असल्यामुळे तो जन्ममरण पाहत नाही. स्वप्नात चिंतामणी सापडला
आणि तो लागलाच एखाद्या अंधेऱ्या विहिरीत पडला तर जागा झाल्यावर मोठी हानी झाली असे तो म्हणत नाही. त्याप्रमाणे योग्याला देहसंग घडत असतो. ब्रह्मदेवादिकांच्या देहांनाही खाऊन टाकणारा जो काळ तो सुद्धा योग्यांच्या चरणांचे वंदन करतो. कारण योगी हा काळाचाही आत्मा असल्या कारणाने तो स्वतःचा काळाचा महाकाळ असतो. वीज आकाशामध्ये कडकडाट करून आपल्या तेजाने आकाशाला प्रकाशित करते, पण आकाश तिच्या आत व बाहेर असूनही तिला लिप्त होत नाही. त्याप्रमाणे सत्वगुण हा ज्ञानाचा प्रकाशक आहे, पण त्याला सुद्धा योगी शिवत नाही हे लक्षात ठेव. कारण तो स्वतः शुद्ध ज्ञान स्वरूपच असतो, म्हणून तो वृत्ती ज्ञान घेत नाही. सूर्याचा उदय झाला म्हणजे दिव्याच्या प्रकाशाचा काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे सहज ज्ञान हाती आल्यावर वृत्ती ज्ञानाला कोण विचारतो. सत्वाने ज्ञान उत्पन्न झालेले असते, तेही तो आवडीने घेत नाही. किंवा रजोगुण खवळला तरी त्याला कर्मटपणा येत नाही. किंवा तमोगुणाच्या मुळे तो कामक्रोधालाही वश होत नाही. तो ज्ञानाच्या कल्लोळाने व आत्मानंदाने आपोआप गुणातीतच झालेला असतो. अवधूत म्हणाला, राजकुमारा, यदुवीरा, आता उदकाकडे गुरुपण कसे आले ती लक्षणे नीट देऊन श्रवण कर.